मित्रांनो, आपल्या सर्वांना एका द्विशताब्दीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आता ह्या द्विशताब्दीमध्ये सुद्धा सर खूप प्रॉब्लेम झाला बरं का. आमचे पुण्याचे लोक खूप छान आहेत, ते द्विजन्मशताब्दी असं म्हणायला लागले. म्हणजे मुद्दाम काहीतरी घुसपट करायची, तर द्विजन्मशताब्दी हा चुकीचा शब्द, द्विशताब्दी हा शब्द बरोबर. त्याच्यामुळे आपण द्विशताब्दी शुभेच्छा देतो असं आपण या ठिकाणी म्हणतो. आणि जसं सर म्हणाले की गर्दी नाहीये, हे नाहीये, ते नाही, पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या ठिकाणी गर्दी जमते त्या ठिकाणी पैसा असतो, ज्या ठिकाणी पैसा असतो त्या ठिकाणी गर्दी जमते, आणि ज्या ठिकाणी दोन्ही जमतात त्या ठिकाणी पाखंडी बाबा असतो. त्याच्यामुळे आपल्या या ठिकाणी जी काही गर्दी आहे ना, ती गर्दी नाही, आपण सर्वजण गर्दी आहोत. आणि म्हणून मला परत एकदा आपण आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजवा इथे. मित्रांनो, महात्मा फुलेंना लोकांनीच महात्मा फुले पदवी दिली, त्याच्यामुळे त्यांच्या कामाबद्दल आपण काय बोलणार. मी फक्त एवढंच की जे पारंपरिक महात्मा फुले, ते पारंपरिक महात्मा फुले मी इथे अजिबात सांगणार. पारंपरिक महात्मा फुले म्हणजे काय की त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली, त्यांनी नागरीचा संप घडून आणला वगैरे वगैरे वगैरे. तर आजच्या काळामध्ये महात्मा फुलेंचे विचार कशा पद्धतीने आपण आचरणात आणू शकतो, आजच्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ 200 वर्षात सुद्धा म्हणजे 150 वर्षाचं काम आहे असं समजा, कसे उपयुक्त आहे त्याचा आपण या ठिकाणी विचार करूया. की महात्मा फुले इतकंच स्त्री समता मानणारा कोणीच नव्हता. म्हणजे साधं छोटंसं उदाहरण आहे की सावित्रीबाईला मुलबाळ होत नव्हतं, तर लोक काय, ती काय म्हणाली की तुम्ही दुसरं लग्न करा. महात्मा फुलेंना त्या म्हणाल्या की तुम्ही दुसरं लग्न करा. महात्मा फुले ठीक आहे म्हणे, मी दुसरं लग्न करतो, तू दुसरं लग्न कर, माझा काहीच प्रॉब्लेम, मी पण दुसरं लग्न करतो, तू पण दुसरं लग्न चौथा. म्हणजे इतका फ्रीडम महात्मा फुलेंनी त्यावेळेस दिलेला होता. आपण एवढा फ्रीडम आपल्या आजच्या समाजामध्ये देऊ शकतो का, आपल्या महिलांना देऊ शकतो का? म्हणजे माझे काय असे निदान केवळ संध्याकाळी बायकोचा मोबाईल चेक केल्याशिवाय त्याला झोप लागत नाही. इंस्टाग्राम काय, फेसबुक काय, अजून काय करते, अजून काय करते. म्हणजे असे आपण या समाजाला वाढत असं आपण महात्मा फुलेंचे आपण स्वतःला वंश म्हणू शकतो का, असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. की इतकंच त्यांनी आपल्याला या ठिकाणी हे दिलेलं आहे, म्हणजे सूट दिलेली आहे. दुसरं मला असं म्हणायचं आहे की महात्मा फुलेंच्या स्त्री शिक्षणाबाबत जेव्हा विचार करतो तेव्हा आपण सुद्धा म्हणजे आपल्या महिला भगिनींनी आणि आपण सुद्धा तो खूप मोठा विचार केला पाहिजे. की ज्यावेळेस 8 मार्चला भाषण असतं महिला दिनाचं, बरं का सर, जातो आम्ही मॅडम 8 मार्चला भाषण करायला वगैरे, खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, हे असं करेंगे वैसा करेंगे, हे करेंगे वो करेंगे, महिला आमच्या भगिनी, त्यांना आपण खूप मोठं स्वातंत्र्य दिलं पाहिजे, हे दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे. आणि रात्री 11-12 वाजता आम्हाला उशीर होतो घरी जायला. तेवढ्या रात्री 11-12 वाजता आम्ही बायकल होता येऊ गरम करून ते, तुझा नवरा एवढा मोठा तीर मारून आला, एवढं मोठं भाषण देऊन आले, ओळख नाही होतं ते मला वाट. म्हणजे बाहेर गेल्यानंतर आपण जागतिक महिला दिन साजरा करायचा आणि मोठ्या मोठ्या स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारायच्या, घरी आल्यानंतर बायकोला व्हायचं तू मला गरम जेवणच दिलं पाहिजे. म्हणजे नवऱ्याचा हक्क असतो, कसा का असेल त्याला गरमच जेवण दिलं. म्हणजे इथे सुद्धा आपण महात्मा फुलेंच्या विचारांचे कुठेतरी मार्ग आहोत. म्हणजे ज्यावेळेस आपण महात्मा फुलेंचे वैचारिक वारसदार असं म्हणतो त्यावेळेस तुम्ही आपण हा लक्षात घेतलं पाहिजे, आपण त्याला समानतेची संधी दिली पाहिजे. मध्यंतरी पुण्यामध्ये कॅम्पेनिंग असं निघालं होतं की घराच्या नेमप्लेटवरती बायकोचं सुद्धा नाव असावं. मी म्हणतो अरे बायकोचं नाव कशाला पाहिजे, तुम्ही फक्त नेमप्लेटवरती नाव टाकमध्ये बायकोचं घर होणार आहे का? 7-12वरती नाव टाका ना तुम्ही. म्हणजे आमच्याकडे 7-12 म्हणतात, तिकडे काय तुम्हाला माहिती नाही, 140 हा ते जो काय आहे तो, म्हणजे त्याच्यावरती तुम्ही बायकोचं नाव टाका ना, ते नाही टाकणार. पण बोलताना असं सांगतात की फक्त तिचं नाव पाहिजे. अरे कशासाठी तुम्ही असं नाव टाकता? म्हणजे काहीतरी कधी छोटीशी गोष्ट केली फेसबुकला टाका, इकडे टाका, तिकडे. आणि महिलांच्या बाबतीमध्ये जर आपल्याला समानता आणायची असेल तर महात्मा फुलेंचे विचार आणणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायला, आता हे सगळे मी माझेच अनुभव सांगतोय महात्मा फुलेंच्या अनुषंगाने. माझे मित्र आहेत, म्हणजे नवरा बायको होते दोघं, तर माझे खूप जवळचे मित्र होते, ते आय टी क्षेत्रामध्ये कामाला होते, ते लव्ह मॅरेज त्यांनी केलं. आणि ते मला दोघांनी आम्हाला सांगितलं की सुशील म्हणजे आमचं ह्या ठिकाणी खूप प्रेशर आहे सध्या आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लग्न लांब होतो. लग्न लांब होतं, काय प्रॉब्लेम, लग्न करून घ्या म्हणजे. लग्न केल्यानंतर त्यांनी मला पर्सनल गोष्ट असं सांगितलं की सुशील म्हणजे आम्हाला 2-3 वर्ष इश्यू होऊ द्यायचं नाही, जे मुलबाळ आम्हाला होऊ द्यायचं नाही. म्हटलं तुमचा प्रश्न आहे, प्रायव्हेट प्रश्न, म्हणजे मला कशाला सांगा त्याच्यामध्ये, तुमचं तुम्ही करा. तर मॅडम 1 वर्षानंतर त्या मुलीला एवढा त्रास दिला तिच्या घरच्या लोकांनी की तुला बाळ होत नाही, आम्ही तिसरं बोलतो, तिसरं बोलतो असं. जेव्हा तिने त्या नवऱ्याला सांगितलं तेव्हा त्यांच्या घरच्यांना समजून सांगितलं की नाही आमचं असं झालेलं आहे. म्हणजे त्या मुलीला इतका त्रास दिलेला होता की तिच्या मैत्रिणीचं डोहाळं जेवण होतं. तो डोहाळं जेवण काय म्हणतो भगिनीनं माहिती आहे, 8व्या 9व्या काहीतरी करतो तो काय, त्या डोहाळ्या जेवणाला सुद्धा त्या मुलीला बोलवलं नव्हतं. म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने त्या ठिकाणी वागणूक दिलेली असताना अशी वागणूक यासाठी मिळाली की त्यांनी महात्मा फुलेंचे विचारच त्या ठिकाणी ऐकले नव्हते, म्हणून असं झालं होतं. आता मराठी जो अभिनेता शरद वंशी आपण तुम्ही बघत असाल, तो मनुस्मृतीचं खूप जोर समर्थन करतो की मी मनुस्मृती समर्थन की मी असं आहे, मी तसं आहे. अरे तू जर मनुस्मृती समर्थन करतो मग तुझ्या मुलीला कशाला पायलट बनवलं? मनुस्मृतीमध्ये तर सर्व लिहिलेलं की घरचा उंबरठा मुलीने उभारलेला पाहिजे, शिक्षण नाही घेतलं पाहिजे. तुझी मुलगी तर पायलट झाली आणि ते पायलट पण इथे नाही झाली, अमेरिकेत झाली. म्हणजे मनुस्मृतीमध्ये तर म्हणजे समुद्र जो आहे तो समुद्र सुद्धा तुम्ही पार करायचा नाही अशी त्याच्यामध्ये तरतूद केलेली. शूद्रांनी आणि स्त्रियांनी, स्त्री कुठल्या जातीची असेल
म्हणजे एका बाजूला हे आपल्याला शाळेला शिकवतात की मनुस्मृती आम्ही पाळली पाहिजे, दुसऱ्या बाजूला त्यांची मुलगी तिकडे गेली तरी चालते. म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा ते आपण महात्मा फुलेंचा खूप मोठा पराभव करतोय, कारण आपण कुठेतरी कमी पडतोय महात्मा फुले सांगतात. म्हणजे ह्या ज्या आपल्या रोजच्या घटना आहेत त्या आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण पुढे गेलो. आता काशीबाईचं उदाहरण सगळ्यांनाच माहिती आहे की जसं काय तिला विधवा होती, नंतर तिला ते सगळं महात्मा फुलेंनी हे केलं. आता तुम्ही म्हणाल की आजच्या काळामध्ये तो कुठला आहे प्रश्न, संपले ना तो प्रश्न, आता आजच्या काळामध्ये तो प्रश्न नाही. पण तुम्हाला सांगताना म्हणजे मला एका बाजूला आनंदही होतं, एका बाजूला दुःखही होतं की माझा एक मित्र आहे, त्याचं नाव आहे मनोज भांगे. त्यांनी मलर नावाची शॉर्ट फिल्म बनवली होती. त्या मलर नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये मॅडम की एक अशीच 11 वर्षाची मुलगी होती, तिचं पाऊल म्हणजे तो जो मित्र असतो तिला धोका देतो, त्याच्यातून ती गर्भवती होती. आणि ती गर्भवती झाल्यानंतर तिला जो काही प्रचंड त्रास होतो, तिला ते गर्भपात करायचा असतो, पण तिला त्या कुठल्याच सुखसुविधेला मिळत नाही. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये जाते त्या हॉस्पिटलमध्ये लोक खूप मोठा तिला खर्च सांगतात, ती झोपडमध्ये राहणारी कोणी असते, पण त्या ठिकाणी तिला कुठल्याही सुखसुविधेला जात नाही. त्या पिक्चरमध्ये मॅडम इतकं ते भयानक दाखवलेलं आहे, जेव्हा तिला तो त्रास होतो, तिला ते गर्भपात करायचं असतं, ती दोरीवर जेवढ्या मारते, पपई खाते आणि एक अक्षरशः बोलता सुद्धा माझ्या अंगावरती काटा उभं राहिले की ती अशी हातोडी घेते आणि पोटात ती मारते जोरजोरामध्ये की तो गर्भपात व्हावा म्हणून असं. तर सांगायचा मुद्दा हा आहे की आज सुद्धा काशीबाई आपल्या समाजामध्ये आहेत, पण आज महात्मा फुले सावित्रीबाई सारखे लोक नाही आहेत. म्हणजे मला एवढंच म्हणायचं की आज सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेची तेवढीच गरज आहे जेवढी 150 वर्षापूर्वी आपल्याला या ठिकाणी गरज होती. म्हणजे महात्मा फुले काळाचे किती मूळ होते, त्यांना माहित होते की समस्या कशी निर्माण होते. त्या काळात ते म्हणतात की अशा आडलेल्या नडलेल्या बाईंनी माझ्या घरी यावं, सुखरूप आळतर करावं आणि निघून जावं. आणि ते पण कुठे सदाशिव पेठ आणि नारायणपेठ सारख्या ठिकाणी. तुम्ही जर पुण्यामध्ये जर गेला सदाशिव पेठ नारायणपेठेमध्ये तर अजूनही तिथं कर्मठ ब्राह्मण तुम्हाला दिसतील, त्यांचं ते बोलणं दिसेल. म्हणजे एक दिवशी मी तिथं गेलो होतो, माझ्या मित्राच्या घराची पूजा दिवसाचा टीका लावलेला होता. एक जण डायरेक्ट मला विचारला तू देशस्थ आहेस का कोकणस्थ आहेस, म्हणजे त्यांची ते बोलण्याची म्हणजे देशस्थ आहेस का कोकणस्थ आहेस. मी म्हटलं मी भारतीय. तू मला हो का, म्हणजे इतकं कुस्तीपणे त्यांनी माझ्याकडे बघितलं. म्हणजे आज 200 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या मनात किती जात गेलेली नाही हे वास्तव तुम्हाला मला सांगायचं. म्हणजे लोक असं म्हणतात की नाही बाबा जात गेली, हे झालं ते झालं. म्हणजे आज सुद्धा सेक्स एज्युकेशनची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे, पण तो विषय आपल्या कुठल्याही याच्यामध्ये किंवा विद्यापीठ मॅडम आहे विद्यापीठ लेवलला सुद्धा तो बोलताना सुद्धा खूप त्याच्यामध्ये काळजी घेतली जाते. बाबा कोणाच्या भावना दुखल होते. माझी सख्खी लहानी बहिणी तिने स्वतः सेक्स एज्युकेशनमध्ये PhD केलेली आहे, पण मॅडम मला PhD करताना खूप त्रास झाला होता. लोकांशी मी गप्पा मारत होती, प्रश्न विचारत होती, पण असतील त्या गोष्टीचा खूप त्रास झाला होता. दुसरी गोष्ट की तुम्हाला माहिती आहे आता पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले विद्यापीठ असं नाव दिलेलं गेलेलं आहे. आणि त्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये वसतिगृह आहे, त्या वसतिगृहाला सुद्धा सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलेलं आहे. तर ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो होतो तर तिथल्या मुलींना सुद्धा सावित्रीबाई फुलेंचं जे काही कार्य आहे सांगता आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपली हार आहे की आपल्याला स्वतःला सांगता येते की सावित्रीबाई फुले काय काम केलं. म्हणजे त्यांच्या नावाने ते राहतात, त्यांच्या नावाने शिक्षण घेतात, त्यांच्या नावाने स्कॉलरशिप मिळते आणि सगळ्या सुखसुविधा त्या विद्यापीठामध्ये मिळतात, पण त्यांना सावित्रीबाई फुले माहित नाही. म्हणजे आपण अजून कुठेतरी कमी पडलो त्यांच्या सावित्रीबाई फुले त्यांना सांगावं लागतं. आता फुलेवाडा तुम्ही माझ्या मते बऱ्याच जणांनी बघितलं असेल जो पुण्यामध्ये आहे, त्या फुलेवाड्यामध्ये तुम्ही नक्की जा, नक्की भेट. समतेचं प्रतीक आहे फुलेवाडा. पण कसं असतं ना आपल्याकडे जर एखादी गोष्ट जर तिचं खूप महत्व वाढलं तिला कसं बदनाम करायचं हे पुण्याच्या लोकांकडून शिकायचं असतं. एखादी गोष्ट खूप मोठी झाली ना तिला कसं कमी करायचं. त्या फुलेवाड्यामध्ये वडाचं झाड आहे. आता अख्खं पुणे सोडून दिलं आणि नेमक्या त्या दिवशी वट पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या बायका फुलेवाड्यामध्ये त्या वडाची पूजा करायला गेल्या. काय संबंध? काही संबंध येते. कुठली ती सावित्री आपल्याला माहिती पण येते की कुठल्या त्या कोणाचा प्राण वाचवला काय वाचवला. पण सगळ्या नटून थटून तिथे गेल्या, त्या वडाची पूजा केली. आमच्यासारख्या लोकांनी खूप विरोध केला, पण प्रशासनाने आम्हाला कुठेही जुमानले नाही. आम्हाला तिथून हाकलून दिलं. सगळं पोलीस बंदोबस्त तिथे लावला होता आणि त्या बायने तिथे वडाची पूजा केली. कशासाठी? तर त्यांना फक्त महात्मा फुले वाड्याचं महत्व कमी करायचं. म्हणजे तुम्ही आमच्या ज्या काही भावना आहेत किंवा आमचा जो काही अभ्यास आहे तो तुम्ही असा भेटू नाही शकत. असं काहीतरी अंधश्रद्धा त्याच्यामध्ये आणायचं आणि त्या पद्धतीने म्हणजे हे सगळं आम्ही बघितलेलं आणि ते सगळं तुम्हाला या ठिकाणी करतो. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तुम्हाला माहिती सत्यशोधक म्हणजे सत्य शोधणे. सत्य शोधणे म्हणजे थोडक्यात की अंधश्रद्धेला आपण थोडक्यात म्हणजे फाटा द्यायचा असं आपण त्या ठिकाणी म्हणूया. आणि जसं आता मॅडमने म्हणलं की सत्यशोधक विवाह पद्धती एकदम सोपी पद्धत आहे. सत्यशोधक विवाह पद्धती एकदम सोपी पद्धत आहे. म्हणजे तुम्ही यायचं 2 प्रार्थना माझं झालं तुमचं लग्न. माझे जे भाऊजी आहेत मुख्याधिकारी येते म्हणजे कमिशनर आहेत ते माझी जी लहान बहीण आहे ती प्राध्यापिका आहे कॉलेजमध्ये. त्या दोघांचं लग्न सत्यशोधक पद्धतीने झालं. असाच एक छोटासा हॉल होता. त्या हॉलमध्ये मी गेलो. त्या मॅनेजरनं म्हटलं की कुठल्या दिवशी मुहूर्त नाही आहे. तो माझ्याकडे असं बघायला लागला. म्हटलं तुझ्या कॅलेंडरमध्ये कुठल्या दिवशी मुहूर्त नाही ते सांग म्हणला. तो म्हणाला की सर 6 तारखेला मुहूर्त नाही. म्हटलं तर तू माझ्याकडे असं बघायला लाव पण मुहूर्त नाही. म्हटलं ज्या दिवशी मुहूर्त नाही त्या दिवशी मला लग्न करायचं.
त्या दिवशी मग मी तारीख बुक केली. त्याच्यात मला फायदा झाला का त्या भाडचं जे काय हॉलचं भाडं होतं त्यांनी 25% मला कमी केलं. काय नाही, लग्न केलं, दोघंही सुखी संसारी. त्यांचा मुलगा MBBS ला लागला, काय कोणाचं वाईट झालेलं. लोक आम्हाला लावू नाही, तुम्ही ह्या दिवशी लग्न केलं, नवरा मरेल, बायको मरेल, पोरगा आपण होईल. म्हटलं अजून तरी आता 25 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला, अजून तरी काही जास्त झालेलं नाही. दोघेही चांगले आहेत. मुलगा त्यांचा MBBS ला लागला, भाऊजी माझे कमिशनर झाले. म्हणजे जसं म्हणतो ना आपण भीती दाखवायचं. हे महात्मा फुलेंना हे 150 वर्षापूर्वी माहिती होतं की असं जर लग्न केलं तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आज आपण जे लग्न केलं आपल्याला त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला खराब प्रकरण जे नाशिकचं सगळ्यांना माहिती असेल की आम्ही ते एक्स्ट्रा बोलण्याची गरज नाही त्याच्यामध्ये. पण मी एवढंच सांगू शकतो की ज्या महिला फुले शाहू आंबेडकर मानतात त्याच्यापैकी एक सुद्धा महिला तिथे बळी पडलेली नसेल, मी खात्रीने सांगू शकतो. कारण त्यांना माहिती हे सगळं होताना जे फुले शाहू आंबेडकर ज्या महिला मानतात त्याच तिथे गेल्या. अरे आमच्या महिन्याने एवढे कामं असतात, कधी त्या बाबाकडे जायचं. ह्या महिन्यात त्या गेल्या, त्याच्याकडे भरपूर पैसा असतो, भरपूर वेळ असतो, कुठे त्यांना नाटक करायचे असतात. फुले शाहू आंबेडकर मधल्या ज्या महिन्यात सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये असतात, त्यांना काही कोणाशी घेऊन दिले नसतं. त्या अगदी आपल्या पद्धतीने आपलं काम करतात, फुले शाहू आंबेडकर वाचतात, आपल्या मुलांना पसरवतात. म्हणजे बघा, सत्यशोधक समाजाचा किती मोठा फायदा आज सुद्धा होतोय. म्हणजे त्या खरं सत्यशोधक समाजाची स्थापना जर नसती केली तर आज आपल्या सुद्धा महिला त्या मला बळी पडलेल्या असतात. म्हणजे 150 वर्षापूर्वीची जे भाकीत केलेली होती ती आज सुद्धा खरं. म्हणजे किती क्रांतिकारी आणि किती प्रगतिशील आपले महात्मा फुले ते ह्या लक्षात येईल. लोक काय म्हणतात, अहो काय 150 पूर्वीच होतं, आता कशात तुम्ही काढताय. पण आज आपल्याला जेव्हा बाबासाहेब किंवा महात्मा फुले सांगायचे असते तेव्हा आजचा संदर्भातून आपल्याला त्या बोलावं लागतो. त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी करू शकता. म्हणजे इतकी आकर्षक काय नाही, ते खूपच. म्हणजे आता माझ्यामध्ये 2 का 3 फेब्रुवारीच्या दिवशी ते ग्रहण होतं. 3 मार्चला ते ग्रहण होतं. त्या ग्रहणाच्या दिवशी म्हणजे काय त्या भाजी चिरायची नाही, प्रवास करायचा नाही, असं नाही करायचं, तसं नाही करायचं. आता त्या दिवशी मी नाशिकला होतो, बरेचशी साक्षीदार बरेचशाने मी नाशिकला होतो. त्या दिवशी मुद्दाम आम्ही दोघांनी प्रवास केला. तर त्याचा फायदा असा झाला सर आम्हाला म्हणजे सर की त्या दिवशी रस्त्यावर कोणीच बोलतो. म्हणजे पुणे नाशिक प्रवास करायला मला जवळ 6 ते 8 तास लागतात, आम्ही 4 तासात आलो. आणि काही आम्ही गोष्ट करतो ते समोर म्हणजे आम्ही दोघेही जिवंत. उलट मला फायदा झाला की अरे चांगलं झालं. त्याच्यात शनिवारी कटिंग नाही करायची, मी मुद्दाम शनिवारी कटिंग करतो. भूतकाळ तर आत्ताच नाही सांगितलं, आता मी घरीच करतो. भूतकाळमध्ये मी शनिवारीच कटिंग करतो. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्या फायद्यासाठी करून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपलं सगळं नुकसान हे आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आता लोक म्हणतात की ह्या दिवशी गाडी खरेदी केली पाहिजे, ह्या दिवशी सोनं खरेदी केलं पाहिजे. आता सोनं काहीतरी 1.5-2 लाखच्या आसपास आहे. या दिवशी सोनं खरेदी करू नये, आपण शिकून असतं तसं. मी एकाला असाच प्रश्न विचारतो, म्हटलं काय समजा आज अमोस्ता आहे आणि आज जर सोनं समजा 25,000 रुपये तोळ झालं तर तू घेणार का नाही घेणार. तो काहीच बोलला नाही. म्हटलं हो मी तर पहिला नंबर लावेल की आज अमोस्ता आहे ना, आज स्वस्त आहे ना, मी जाऊन पहिल्यांदा तिथे गेले. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्यांनी फक्त त्यांच्यासाठीच लावलेल्या आहेत, त्याच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट मॅडमने जो गुलाबी पुस्तकाचा उल्लेख केला ते खूपच छान आहे. कारण गुलाबी पुस्तक तुम्ही जोपर्यंत तुम्ही वाचणार आहे तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की आपण कसे गुलाम बनवले जातात. म्हणजे महात्मा फुलेंचं जेवढं काही साहित्य मी वाचलेलं त्या सर्व साहित्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुलामगिरी ही पुस्तक. त्याच्यानंतर महात्मा फुले म्हणतात की जात ही व्यवसाय माझी मानव निर्मिती ती व्यवसाय अजिबात ठरलेली नाही. आणि याचं सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आता टाटा जे आहे टाटा लोखंडाचं काम करतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण जो हबीब आहे कटिंगवाला, तो कटिंगचं दुकान आहे, म्हणजे तो काय न्हावी झाला का. टाटा लोखंडाचं काम करतो म्हणजे तो काय घिसाडी झाला का, किंवा बाटा जो चप्पल बनवतो म्हणजे तो काही चांबर झाले का, अजिबात नाही. हे सर्व मानव निर्मिती आहे. आपल्याला गुलामामध्ये ठेवण्यासाठी या लोकांनी सगळ्या त्या गोष्टी केलेल्या आहेत. त्या गोष्टीचा आपण नक्की या ठिकाणी विचार केला पाहिजे. महात्मा फुले हे 1876 ते 1882 मध्ये नगरपालिकेमध्ये ते नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आजकाल नगरपालिकेमध्ये जायचं किंवा काहीतरी करोड रुपये खर्च करून त्या ठिकाणी जावं लागतं, तिथे मलिक आणि पैसा खायला मिळतो. पण महात्मा फुले ज्यावेळेस त्या नगरपालिकेमध्ये गेले तेव्हा त्यांनी पहिला ठराव हा केला की कुठल्याही सुशोभीकरणावरती खर्च करायचा नाही, जो काही खर्च करायचा तो आपल्या शालेय शिक्षणावरती झाला पाहिजे, असं त्यावेळेस ठरवून सांगण्यात केवळ आणि केवळ महात्मा फुले होते. याचा सुद्धा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. आणि आज बघा पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रात जर तुम्ही बघा तर सगळ्या सरकारी शाळा बंद होत चाललेल्या आहेत. म्हणजे जो मुलगा आपला सामान्य मुलगा होता तो ते जेपीच्या शाळेमध्ये शिकायचा किंवा महानगरपालिका शाळेमध्ये शिकायचा, तसं सगळं बंद होत चाललंय. म्हणजे महात्मा फुलेंनी 150 वर्षापूर्वी शाळेची सुरुवात केली. त्यांना माहित होती की पुढे जाऊन काय अडचण होणार आहे. आणि नेमकी तीच अडचण आज होते की पूर्ण सगळ्या शाळा या ठिकाणी बंद पडल्या आहेत. माझ्या घराच्या पुण्याला जिथे राहतो माझ्या घराच्या बाजूला कल्याण स्कूल आहे, ते म्हणजे रस्ता ओलांडणी केलेच कल्याण स्कूल आहे, पण तरी सुद्धा मी तिथं माझ्या मुलीला टाकणार, म्हणजे मुलीला शिक्षणाचे टाकू शकत नाही. कारण तिची एका वर्षाची फी 2.5 लाख रुपये, फक्त वर्षाची 2.5 लाख रुपये फी. त्याच्यामध्ये स्कूल बॅग तुमचं ते बाकीचं सगळं गोष्टी मिळतात.
म्हणजे शिक्षणाचं महत्व महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये ठरवलेलं होतं, ते सुद्धा आज किती तंतोतंत खरं ठरतं हे मला या ठिकाणी सांगितलं. कुंभमेळ्यासाठी तुमच्याकडे भरपूर बजेट आहे, पण शिक्षणासाठी अजिबात बजेट नाही. आता नाशिक माझं गाव आहे, परेशान आम्ही दोघं जण गेलो गेला, प्रचंड वृक्षतोड झाली. कशासाठी वृक्षतोड झाली तर आम्हाला या ठिकाणी कुंभमेळा घ्यायचा आहे आणि आम्हाला या ठिकाणी येणारे काही साधू असतील. आता साधूची व्याख्या काय मला माहिती नाही, ते साधू तुम्ही बघितले तर तुम्ही अक्षरशः उपकारी करा. म्हणजे इतके ते घाण साधू असतात, ते कधीतरी वर्ष आंघोळ करत नाही आणि ज्या दिवशी ते चंद्रग्रहणचं काय असतं त्या दिवशी अक्षरशः एवढ्या डुबक्यामध्ये ते सगळेजण उड्या मारतात. म्हणजे मागच्या वर्षी असा रिपोर्ट आलेला होता की त्या पाण्यामध्ये 90% फक्त युरिनच होतो आणि 2% 3% फक्त पाणी होतं. आणि सकाळी जर 4 वाजता जर तुम्ही त्या पाण्यामध्ये उडी मारली तुम्ही लग्न करणार तर काय करणार? पण तरी ते लोक पाठल्यामध्ये तीर्थ घेऊन गेले. म्हणजे इतका फालतूपणा त्या ठिकाणी चाललेला. आणि याचं आणखी सुंदर वर्णन तर तुम्हाला वाचायचं आहे, उत्तम कांबळेंनी साधूंचं कुंभमेळा साधूंचा की संधी साधूंचं हे पुस्तक लिहिले, ते तुम्ही नक्की वाचा. म्हणजे त्याच्यामध्ये हे जे ज्या गोष्टी सांगितल्या डिटेल्समध्ये त्या सगळ्या तुम्हाला कळतील. आपल्याकडे काय वाटतं थोडंसं एखाद्याने कोणी लेख लिहिला, एखादा आर्टिकल लिहिलं, एखादं पुस्तक पब्लिश झालं की तो डायरेक्ट असं जॅकेट वगैरे असं मोठमोठे मिरवतो आणि लोकांना सांगतो की बघा मी आता लेख झालेलो, मी मोठा विचारवंत झालेलो. पण तुम्ही जर महात्मा फुलेंची पुस्तकांची जर यादी बघितली ना तर आपल्या लक्षात की त्यांनी त्या काळात किती मोठं काम करून होतं. ब्राह्मणांचे कसब आहे, गुलामगिरी आहे, इशारा आहे, सार्वजनिक संत धर्म, असे भरपूर त्यांनी ग्रंथ लिहिले होते. पण त्यांनी जर एवढे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले ना मग त्यांना समीक्षा करताना माणूस पण तेवढाच अभ्यास पूर्ण पाहिजे ना. त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले जसे गुलामगिरीमध्ये प्रश्न उपस्थित त्याला समोरच्याला उत्तर देतात नव्हतं. मग त्यासाठी पुण्याचे सोकाल बोलणारे विष्णू साशी सारखे ब्राह्मण ते अहो ते फुलेंचं काही साहित्य आहे का? त्या साहित्यामध्ये कावणा मात्र काहीच नसतो. त्यांचं ग्रामॅटिकल बघितलं म्हणजे ग्रामॅटिकल वाचलं म्हणजे काय त्यांना काही लिहिता येतं का? म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर आमचं साहित्यावरती जर भाष्य करता आलं नाही, आमच्या साहित्यावर जर टीका करता आली तर अशी कुठली टीका ते लोक करायचे. आणि हे 150 वर्षापूर्वी झालेलं आज सुद्धा बंद झालेलं नाही. सदाशिव पेठेमध्ये जे काही प्रकाशक जर तुम्ही गेला तुमचं पुस्तक घेऊन तर ते सर्व म्हणतात तुम्हाला लिहिताच येत नाही हो, तुम्हाला ग्रामीण तुम्हाला तुमचा ग्रामरचाच प्रॉब्लेम आहे, तुम्हाला स्त्रीलिंग पुल्लिंगच कळत नाही, तुमचं सगळं आम्हाला लिखाण करावं लागतं. म्हणजे जे महात्मा फुलेंना 150 वर्षापूर्वी लोकांनी सुनावलं होतं ते सुद्धा असताना सुनावं लागतं. मग मी ठरवलं की नका आम्हाला जायचं त्यांच्याकडे. मी माझी स्वतःची प्रकाशन संस्था सुरू केली. तुम्ही आमचं छापत नाही, आम्ही आमचं सुरू करतो ना, काही गरज नाही. म्हणजे थोडक्यामध्ये मी हे सांगायचा प्रयत्न करतोय की महात्मा फुलेंना जो त्रास झाला सेम त्रास आपल्याला सेम पद्धतीने चालू आहे. फक्त आपण तो डोळे उघडे करून आपल्या कानातून बघितलं पाहिजे. आपण काय करतो तिथे डोळे करायचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये आपल्याला लिहिता येईल. आज महात्मा फुलेंचं एवढं मोठं साहित्य ते जर वाचलं प्रत्येक माणूस शिक्षित होईल. पण ते गव्हर्नमेंट ऑफ शासनाने ते अजिबात काढायचं नाहीये. या गोष्टीला सुद्धा मी पुरावा देतो. हे बघायचं लिहिले पेपर आहे हा महाराष्ट्र टाइम्स, हा पुण्यातला नगरगण्य नावाजलेला पेपर आहे. पेपर आहे तो पेपर आहे. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की महात्मा फुले यांचा विचार साहित्याला महात्मा फुले यांच्या विचार साहित्याचा शासनाला विसर. महात्मा फुले यांचे साहित्य उपलब्ध नाही. मित्रांनो मुद्दामून महात्मा फुलेंचे साहित्य उपलब्ध करून दिलं जात नाही. ते उपलब्ध याच्यासाठी करून दिलं जात नाही की ते साहित्य जर वाचलं तर आम्ही शासनाला प्रश्न विचारू. जसे आता मॅडम म्हणाले की आत्ताच्या काळामध्ये प्रश्न विचारायचा नाही, तुम्ही प्रश्न विचारले की जा पाकिस्तान. महात्मा फुलेंचं साहित्य वाचलं की आपण लगेच प्रश्न विचारतो. त्याच्यामुळे काय करायचं, साहित्य उपलब्ध करायचं नाही. आपण जर गेलं नाही छापते अरे 200 वर्षाचे आता जयंती मी साजरे तरी तुमचं प्रकाशन साहित्य उपलब्ध होत नाही. आणि जर आपण प्रायव्हेट आता मी समजा प्रायव्हेट प्रकाशक जर मी ते पुस्तक छापायचं म्हटलं तर किमान त्याची 2 ते 3 लाख 2 ते 3 हजार पुस्तकाची किंमत आहे. परवडणार आहे का तुम्हाला ती वाचायला किंवा मला ते परवडणार नाही. शासन ते 200 ते 300 पर्यंत उपलब्ध करतो, पण त्यांना ते उपलब्ध करून द्यायचं नाही. म्हणजे इतका त्यांचा तो आपल्याबद्दलचा बघण्याचा दृष्टिकोन. दुसरी गोष्ट म्हणजे सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांचं नाव घेतलं की त्यांच्या लगेच पोटामध्ये डोक्यामध्ये अशी तिळू जाते. 3 जानेवारी रोजी मी पुण्यामध्ये म्हणजे जसं आपल्याकडे सार्वजनिक वाहतूक आहे तशाच वाहतुकीने मी एका ठिकाणी प्रवास करत होतो आणि 3 जानेवारी साहित्य फुलेंचा जन्मदिन असं साहजिकच मला फोन येतो. मी सगळ्यांना जेबी म्हणत होतो. मग तिला फोन सर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मी पण म्हणतो की खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्यासमोर एक माणूस बसलेला होतो काय म्हणायला मला हो हळू बोला ना म्हणे. माझ्या मित्राशी फोन चालताना म्हणजे हा म्हटलं 2 मिनिटं काही जरा प्रॉब्लेम काय झालं. अहो कळत नाही का तुम्हाला म्हणजे हळू बोला ना एवढं जोरात कशा बोलतात. म्हटलं तुला मी जोरात बोलण्याचा प्रॉब्लेम होता की जेबी बोलू त्याचा प्रॉब्लेम ते अगोदर सांगणार. मी फक्त जेबी बोललो होता आणि सांगितलं शुभेच्छा दिल्या तर हे त्याला लागले म्हणजे इतकं ते बघतात. त्याला म्हटलं अरे गाढवा तू स्वतः म्हटलं अपंगाच्या खुर्चीवर जाऊन बसेल तू काय म्हटलं मला नाही सांग. म्हणजे नुसतं साधं मी सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतलं तरी यांच्या डोक्यावरती ठीक झालं. महात्मा फुलेंचं नाव घेतलं तरी ठीक झालं. नुसतं जेबी म्हटलं तरी यांच्या डोक्यामध्ये ठीक झालं. म्हणजे यांचा तो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो आपल्याकडे इतका वाईट दृष्टिकोन हा आपण या ठिकाणी नक्कीच
लक्षात घेतला पाहिजे. आणि फुलेंना बदनाम करायचं ना तर ते स्वतः बदनाम नाही करत, बाकीच्या लोकांना बदनाम करतात. आता तुम्हाला माहिती पोतराचं तुम्ही ऐकलेलं असेल की ते माळावर चाबूक वगैरे मारतात, त्याला पोतरच म्हणतात. एकदा तो पोतरत असं तर घरासमोर असं भीक मागत 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 तो आला होता. त्यांनी घरामध्ये पाहिलं महात्मा बाबासाहेब शिवाजी महाराज सगळे फोटो. त्याने लगेच मला जे भीक दिला म्हणाले सर द्या म्हणे 50 रुपये. मी म्हटलं कशाचे 50 रुपये देऊ तुला? नाही म्हणे आम्हाला ना म्हणे बाबासाहेबांनी महात्मा फुलेंनीच पोतरच व्हायला पाहिजे. म्हणजे अक्षरशः त्यावेळेस माझा हात असा उचलला होता, पण नंतर म्हटलं की दोष याचा नाही, याच्या मागे जे रिमोट आहे ते दुसऱ्या माणसं. म्हणजे बाबासाहेबांचे विचार कशा पद्धतीने चुकीचे पेरले जाते हा तो विचार त्या ठिकाणी करत असतो. आणि यासाठी आपण लोकांनी खूप दक्ष राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट की महात्मा फुलेंची काय पहिली शाळा ओपन केलेली होती पुण्यामध्ये. आज जर तिथं गेला तर तुम्हाला कुठे सापडणार नाही, इतकी ती आडगड पडली. आता नवीन बांधकाम चालू दिसत आणि तिच्या समोर मोठं दगडूशेठ हलवाईचं गणपतीचं मंदिर ते सगळ्यांना माहिती आहे, पण महात्मा फुलेंची शाळा कुठे ते मला माहिती. म्हणजे असा या ठिकाणी महात्मा फुलेंचं जे काही साहित्य आहे, महात्मा फुलेंचे जे काही विचार आहेत, त्यांचे जे काही वास्तू आहेत, त्या सगळं दडपून टाकण्याचं काम सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे आपली तुमच्या आमच्या सगळ्यांची आणि ह्या अशा व्याख्यानमालेची याच्यासाठी गरज आहे की आपल्याला या व्याख्यानमालेच्या माध्यमातून सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो की त्यांनी हा अशा पद्धतीचा व्याख्यानमाला ही व्याख्यानमाला याच्यासाठी ठेवलेली आहे किंवा व्याख्यान याच्यासाठी ठेवलेलं आहे की महात्मा फुलेंचे सावित्रीबाई फुलेंचे विचार या माध्यमातून उपलब्ध होतील, लोकांपर्यंत पोहोचतील आणि ते विचार जिवंत राहतील. कारण काय होतं, जर माणूस फोटो लावला 2 शब्द बोललो की संपला विषय, पण आपल्याला त्यांचे विचार जिवंत ठेवायचे आणि नुसते विचार भूतकाळचे विचार अजिबात सांगायचे नाही. आजच्या काळामध्ये महात्मा फुले बाबासाहेब आपल्यासाठी कसे रेलेव्हंट आहेत, आजच्या काळामध्ये आपल्याला त्याचा कसा संबंध लावतील हे खूप महत्त्वाचे आहे. आणि त्या संदर्भात आपण सगळ्यांनी या ठिकाणी विचार केला पाहिजे. मी सर्वजणांनी माझं सगळं शांतपणे ऐकून घेतलं, सगळ्यांनी मला या ठिकाणी संधी दिली. माझे सगळे मित्र इथे बरेचसे आहेत, माझे सगळे सर्वजण या ठिकाणी आहेत, मी माझं शांतपणे ऐकून घेतलं. त्याबद्दल मी परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांना एक परत आग्रहाचं निमंत्रण देतो की फुलेवाडा आणि शाळा बघायला तुम्ही सर्वांनी नक्की या. तुम्ही आलात तर पुण्याला तुमची राहायची कुठे सोय नसेल तर माझं घर 24/7 तुमच्या सगळ्यांसाठी खुलं आहे, केव्हाही तुम्ही पुण्याला येऊ शकता. परत एकदा सर्वांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.